नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. स्मृतिगंध समूहातर्फे मी संचालिका प्राची राजे आमच्या सर्व सख्यांना व प्रेक्षकांना आज घटस्थापना आणि शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देत आहे. नवरात्री उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, स्त्रीमधील कर्तृत्व आणि नेतृत्व, सृजनत्व आणि मातृत्व, बुद्धिचातुर्य आणि कलाविष्कार या सर्वच गुणवैशिष्ट्यांचा परिचय करून घेण्याचा सुंदर सुयोग. नवरात्री उत्सवामध्ये आपण देवीच्या 9 रूपांचे प्रामुख्याने पूजन करतो. प्रथमं शैलपुत्री च, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकम्, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रीति, महागौरीति चाष्टमम्, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गाः प्रकीर्तितः. ह्यामध्ये वर्णन केलेले देवीचे आजचे हे पहिले रूप म्हणजे देवी शैलपुत्री. हिमालय कन्या सती पार्वती शैलपुत्री हिच्या सुंदर, सात्विक आणि सत्वशील रूपाला वंदन करून आपण आज नवरात्री उत्सवाला आणि स्मृतिगंध समूहातील नवदुर्गा काव्य लेखन उपक्रमाला प्रारंभ करत आहोत. सख्यांनो, यावर्षी नवरात्री उत्सवात आपण स्मृतिगंध समूहातर्फे भारत देशातील आधुनिक काळातील काही कर्तृत्ववान महिलांना काव्यरूपी आदरांजली अर्पण करत आहोत. साहित्य, अध्यात्म, क्रीडा, कला, विज्ञान, सामाजिक स्थान, राजकारण अशा विविध क्षेत्रातील नवदुर्गांना सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करण्यासाठी आम्ही आपल्या समूहातील 9 सख्यांची निवड करून त्यांना ह्या कर्तृत्ववान महिलांवर गौरवगीत सादर करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. ह्यामध्ये आपली पहिली सखी आहे बोरिवली मुंबई येथील सौ मनीषा जोशी. सौ मनीषा जोशी ह्या पंजाब नॅशनल बँकेत 34 वर्षे कार्यरत असून स्मृतिगंध समूहाच्या नोव्हेंबर 2020 पासून सदस्य आहेत. स्मृतिगंध समूहातील प्रत्येक उपक्रमात उत्साहाने आणि आपुलकीने सहभागी होत राहणाऱ्या मनीषा जोशी यांना स्मृतिगंध समूहात विविध उपक्रमात वा स्पर्धांमध्ये श्रावण सम्राज्ञी, प्रज्ञा सम्राज्ञी, लतिका कलिका पुरस्कार, कथा लेखन स्पर्धा पारितोषिक, साहित्य संध्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धा पारितोषिक, नवदुर्गा सन्मान, पर्यावरण घोषवाक्य स्पर्धा पारितोषिक, पर्यावरण चारोळी लेखन स्पर्धा पारितोषिक असे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मी सौ मनीषा जोशी यांना आज त्यांनी समूहासाठी लिहिलेली देवी शैलपुत्री ही कविता सादर करण्याची विनंती करते. स्मृतिगंध समूहातर्फे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात नवरात्री प्रथम पुष्पमाला उपक्रम क्रमांक 1 यात मी सौ मनीषा जोशी देवी शैलपुत्री हिची महती सांगणारी माझी स्वरचित कविता सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे देवी शैलपुत्री. घटस्थापनेतील रूप दुर्गेचे पहिली माळ तुला वाहते, देवी शैलपुत्री तुझा वावर मनोभावे तुझला पूजिते. पर्वत राज हिमालय कन्या नंदी तुझे आवडते वाहन, अर्पुनी श्वेत पुष्प व पांढरी मिठाई वृषभारूढा तुला करते आवाहन. देवी सती घेई कन्येचे रूप, शैल म्हणजे पाषाण
ठाम राहण्याची मिळे प्रेरणा, उपासनेने होते समस्या निवारण. अर्धचंद्र शोभे लल्लाटी, डाव्या हातात त्रिशूळ, धनधान्य समृद्धी होई, उजव्या हातात कमळ. संतास उपयुक्त मूलाधार चक्र, करीती योग साधनेस सुरुवात. पूजनाने चंद्र दोष होई नाहीसा, होईल सुखाची बरसात. धन्यवाद. आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे या स्मृतिगंध समूहाविषयी, की केवळ आणि केवळ आम्हाला स्मृतिगंध समूह ही इतकी सुंदर संधी उपलब्ध करून देतो, त्यामुळेच आम्ही नवरात्री हा सुंदर सण आम्ही साजरा आता करूच 9 दिवस पूर्ण. त्यासाठी स्मृतिगंध समूहाला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि खूप मनापासून धन्यवाद. अशीच संधी आम्हाला देत राहा आणि आम्हाला असाच आनंद देत राहा. थँक्यू सो मच. मनीषाताई, तुम्ही आज नवरात्री उत्सवाच्या प्रारंभालाच देवी शैलपुत्रीचे वर्णन करणारी भक्तिभावपूर्ण काव्य रचना सादर करून स्मृतिगंध समूहात अतिशय सुंदर पवित्र वातावरण निर्मिती केली आहेत. मी तुमचे मनापासून आभार मानते आणि ह्याच निमित्ताने तुम्हाला आजची आपली पहिली दुर्गा म्हणजेच भारताची प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्यांना आदरांजली अर्पण करणारी तुमची कविता सादर करण्याची विनंती करते. स्मृतिगंध समूहातर्फे नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नवदुर्गा काव्यलेखन उपक्रमात मी सौ मनीषा जोशी, पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझी स्वरचित काव्यरूपी आदरांजली अर्पण करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे ज्ञानज्योती. स्त्रियांना केले ज्ञानाचे द्वार खुले, ज्ञानज्योती त्या सावित्रीबाई फुले. भिडेवाड्यात काढली पहिली मुलींची शाळा, केशवपन, बालहत्या अशा क्रूर रूढींना घातला आळा. सोसुनी अत्याचार आणि अनंत यातना, संकटे धीराने झेलुनी दिले शिक्षण स्त्रियांना. शिकवणी वाढविला महिलांचा सन्मान, लाभले महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान. थोर समाजसेविका माऊली ती क्रांती ज्योती, मिळवली विधवा पुनर्विवाह कायद्याची संमती. शिक्षणाचा लावाया दीप, हाती घेतली लेखणी, पडला ज्ञानाचा प्रकाश महिलांच्या अंगणी. काव्य फुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर लिहिले काव्यसंग्रह, स्त्री शिक्षणाचा केला होता मनाशी निग्रह. पहिल्या महिला शिक्षकेस करू त्रिवार वंदन, नवदुर्गेचे प्रतीक तू, करते तुला मनोभावे अभिवादन. धन्यवाद. मनीषाताई, तुम्ही स्मृतिगंध समूहातर्फे प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ज्ञानज्योती ही कविता सादर करून स्मृतिगंध समूहात ज्ञानाची तेज ज्योती प्रज्वलित केली आहे. तुमच्या बरोबर मी सुद्धा ह्या ज्ञानज्योतीला सादर वंदन करून आदरांजली अर्पण करते आणि तुमचे आजच्या सुंदर सादरीकरणासाठी हार्दिक अभिनंदन करते व धन्यवाद देते.